लाज वाटायला पाहिजे आपल्याला. 40 वर्षामध्ये आपण साधा डम्पिंग ग्राउंड काढू शकलो नाही. आज आपण पाहतो त्या विभागामध्ये किंवा घोडबंदर रोड असं कुठलाही विकास करत असताना आता सेकंड डीपी पण आपली ओपन झालेली आहे. मग तुम्ही पहिल्या ज्या डीपी मध्ये होते, ज्या आरक्षणाचे डम्पिंगचं होतं, तुम्ही त्या डम्पिंगचं आरक्षण पूर्ण करणं अपेक्षित होता. वास्तविक पाहता हे लोक जे पण केले 40 वर्ष झाले, हे लोक अनलिगलच काम करतात, कुठलाही लिगल काम नाही. आणि आपल्या साधा बिल्डिंग अनलिगल काम केलं तर तोडतात, ठीक आहे, निश्चित तोडत जरी असेल तर तिथे कायदेशीर कारवाई करतो. मग ह्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का करतो? मुळे काही अधिकारी आणि ठेकेदार मिळून हे सर्व म्हणे एक एक गाडीचा इथून ते कल्याण फाटा नेतात, कल्याण फाटावरून डायरेक्ट इथे भिवंडीमध्ये घेऊन जातात. फक्त पैसा कसा वाढेल इतकंच बघतात. 15 दिवस प्रत्येक 8 दिवसानंतर टेस्टरवाला नाटक करतो. मग त्याचं बिल कमी करणार आहेत का? मला मग बिल कसं काय निघतो? आज तुम्हाला आपण जेव्हा एखादा ठेका देतो, ठेका रद्द करता येत नाही, गोष्ट जरी खरी असते, पण ठेका दिल्यानंतर त्याच्यावर जे अग्रीमेंट होतो, त्या अग्रीमेंटच्या प्रमाणे एखाद्या नियमाचं उल्लंघन केलं असेल तर त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचा साठेमारण्याचा अधिकार आहे. आणि त्याचा वापर करून तुम्ही हे करा ना. का तुम्ही चुकीच्या मार्गाने करताय? तर आमची मागणी आहे, लोकांची आयुक्त साहेबांना विनंती आहे की लोकांच्या आरोग्याशी खेळू नका. तुम्ही जे काय असेल तुम्ही कायदेशीर करा, तुमची जबाबदारी आहे. पैसा वसूल करण्याची जबाबदारी ते कसं बनवलं होता? याच्यामध्ये का नाही करत तुम्ही? मला माझी विनंती आहे का हे सर्व लोकांच्या आरोग्याशी खेळणं तुम्ही बंद करा.